हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी विशाखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये रांगोळी विशेष हे बघितलं, रांगोळीची माहिती आणि रांगोळीचे प्रकार आपण त्या व्हिडिओमध्ये बघितले। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत रांगोळीतील काही महत्त्वाची शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ। भारतीय संस्कृतीत रांगोळी ही केवळ सजावट नसून ती शुभता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते। चला तर मग आपण रांगोळीतील शुभचिन्हांची माहिती पाहूया। पहिले शुभचिन्ह आहे स्वस्तिक। हे सर्वात प्राचीन आणि पवित्र शुभचिन्ह आहे। रांगोळीत स्वस्तिक काढल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते। म्हणूनच हे चिन्ह पूजा, सण आणि गृहप्रवेशाच्या वेळी आवर्जून काढले जाते। दुसरं चिन्ह आहे कमळ। कमळालाच पद्म असे देखील म्हणतात। कमळ हे पवित्रता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे। रांगोळीत कमळ काढल्याने लक्ष्मीची कृपा लाभते आणि घरात धनधान्याची वाढ होते असे मानले जाते। तिसरं शुभचिन्ह आहे ते म्हणजे दिवा। दिवा म्हणजेच दीप। दिवा म्हणजे प्रकाश। रांगोळीत दिवा काढणे म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश घरात आणणे असे मानले जाते। पुढचं जे चिन्ह आहे ते आहे गायीची पावले। गायीच्या पावलांना गायीचे खुरे असे देखील म्हणतात। रांगोळीत गोमातेची पावले किंवा गोमातेचे चित्र काढल्याने घरात सुख, समाधान आणि ईश्वरी कृपा लाभली जाते असे मानले जाते। शेवटचं जे आहे शुभचिन्ह ती लक्ष्मीची पावले। रांगोळीने घराच्या प्रवेशद्वाराशी लक्ष्मीची पावले काढल्याने धन, वैभव आणि सुख घरात प्रवेश करते। तर मैत्रिणींनो, ही होती रांगोळीतील काही महत्त्वाची शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ। रांगोळी काढताना फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही रांगोळी काढायची, तर ती सकारात्मक भावनेने जर काढली तर तिचे महत्त्व अधिक वाढते असे म्हणले जाते। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणती रांगोळी आवडते। थँक्यू।